नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचाराला वेग, सर्वच पक्षांचे उमेदवार वाड्या वस्त्यांवर प्रचार शिगेला। परंडा तालुक्यातील चौरंगी लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष। कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा मतदार वर्ग पुन्हा सक्रिय। डोंजा गटात कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रभाव आजही कायम। उमेदवार आहे कोण ज्ञानेश्वर तात्याच का? त्यांचा उमेदवार आहे। तात्याचं काम कसं होतं बरं? लय भारी काम होतं ह्यांचं, चांगलं काम होतं। आता बातमी विस्ताराने। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली असून परंडा तालुक्यात राजकीय वातावरण तापलं आहे। सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी वाड्या वस्त्यांवर उतरले असून मतदारांच्या गाठीभेटींना वेग आला आहे। विशेषतः परंडा तालुक्यातील चौरंगी लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। डोंजा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आजही सक्रिय असल्याचं चित्र दिसत आहे। कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र जिल्हा प्रमुख रणजित पाटील पुढे नेत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे। तात्यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मानणारा तसेच शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देणारा मोठा वर्ग एकवटताना दिसत आहे। डोंजा गटातील मतदारांच्या मनात आजही कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांना विशेष स्थान असून याचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूणच परंडा तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून पुढील काही दिवसात प्रचार आणखी रंगतदार होणार आहे हे निश्चित आहे। कुठलेच मामा तुम्ही? कुमिंजाचं। आता जिल्हा परिषदची निवडणूक लागली, कोण आहे उमेदवार तुमच्या भागात? मिस्किन मिस्किन आलते का? उमेदवार भेटायला आलते का? आलते। काय वाटतं तुम्हाला? काय प्रश्न आहेत तुमच्या भागातले? काय आज ह्याला मी तर पडणार कोणाला? सावत्रा ह्याला आपलं तानाजीला गोपनीला। कोणते तानाजी? नाव सांगा ना पूर्ण। मिस्किन जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत का? बरं, कशामुळे? काय त्यांचं काय काम? तुमच्या गाठी बिटी होतात का? काय प्रश्न आहेत का? तात्याचा उमेदवार आहे। कोण? ज्ञानेश्वर तात्याच का? त्यांचा उमेदवार आहे। तात्याचं काम कसं होतं बरं? लय भारी काम होतं ह्यांचं, चांगलं काम होतं। काय वाटतं, निवडून येईल वाटते का? निवडून दोघं बी येतात निवडून। दुसरं कोण आहे उमेदवार पंचायत समितीत तुमचा? तानाजी गोपने। गोपने। मग काय तुमच्या भागातले काय प्रश्न होते ह्या 5-7 वर्षात? काय काम झालेत का नाही झाले? काय एवढे नाच काम झाले? आता समजा मसाला झालेला आहे, एवढे काम झालेले नाहीत। आता हे दोघ जण आले म्हणजे तात्याला हे काम होते। तात्याची माणसं निवडून आल्यावर काम होतील। तुम्ही कुठले? मी कुमिंजाच। बरं, ह्या तुमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात, तर कोण कोण उमेदवार उभा आहेत तुमच्या या डोंजा गटातून? उमेदवार कोणी असू दे, पण आम्ही बाळासाहेब ठाकरेचे माणसं आहेत कठोर। या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस। निसर्गातील वेगवेगळ्या 42 वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यताप्राप्त आयुर्वेदिक उत्पादन। मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन। संपर्क मोहन सावंत सर 83 81 05 60 64। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।